नमस्कार. शासन जी या यूट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी बातमी. ते म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने महागाई भत्ता थकबाकी. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. चला सुरू करूया. कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. या कठीण परिस्थितीत देशाची आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय होता जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीतील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता स्थगित करणे. या निर्णयामुळे गेल्या 18 महिन्यांपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांचा डी आणि डीआर मिळालेला नाही. बाकीची मागणी आणि सरकारची भूमिका. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक सातत्याने या थकबाकीची मागणी करत आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त सल्लागार यंत्रणेच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिव श्री गोपाल मिश्रा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या संदर्भात विशेष विनंती केली आहे. कामगार संघटनेचे अधिकारी श्री मुकेश सिंह यांनीही अर्थमंत्र्यांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. परंतु लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की कोरोना महामारीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या नकारात्मक परिणामामुळे सध्या थकबाकीचे पैसे देणे व्यवहार नाही. मात्र आता स्थिती बदलत असून नवीन आशादायक संकेत मिळत आहे. 8 वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांचे महत्त्व. कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी होती 8 वेतन आयोग स्थापन करण्याची, जी मोदी सरकारने मान्य केली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झालेले आहे. माध्यम सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 8 वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर डीए थकबाकी देखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तर थकबाकीचे आर्थिक परिणाम कसे आहे? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही थकबाकी महत्त्वाचे आर्थिक मूल्य धारण करते. स्तर 1 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 11,880 रुपये ते 37,554 रुपयापर्यंत डी थकबाकी मिळू शकते. स्तर 13 श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 1,23,000 ते 2,15,000 रुपयापर्यंत थकबाकीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरासरी प्रत्येक कर्मचाऱ्याला 2 लाख रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो. केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात घेतलेल्या कठोर निर्णयानंतर आता सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करत आहे. 8 वेतन आयोगाची स्थापना आणि डी थकबाकीची संभाव्य मंजुरी या दोन्ही बाबी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे. कर्मचारी संघटनांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नात यश दिसून येत आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करण्यात येत आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकार आणि कर्मचारी यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील आणि त्याच्या कामाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. सध्याच्या परिस्थितीत हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण महागाईच्या वाढत्या दरामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक ताण येत होता. या थकबाकीमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुकर होईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी शासन जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.